नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या वतीने सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते. आज आपण इयत्ता 5वीचा मराठी विषय बघणार आहोत. आजच्या पाठाला सुरुवात करण्याआधी मी माझा तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षणाचा जो उपक्रम चालू आहे त्यामागे जो अधिकारी वृंद कार्यरत आहे त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. माझे नाव सौ अर्चना गणेश मोकासी. माझ्या शाळेचे नाव सिटी ऑफ लॉस एंजलिस मनपा इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा आहे. माझा विभाग जी नॉर्थ. आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स आहेत सौ स्नेहलता डुंबरे मॅडम आणि बीट ऑफिसर आहेत श्री शरद कुराडे सर. तसेच नॉडल एचएम आहेत सौ मेरी पुष्पम पॉल मॅडम. असिस्टंट नॉडल एचएम आहेत सौ मनप्रीत कौर आनंद मॅडम आणि सीएनओ आहेत श्री रतिलाल बुरुंगुले सर. या सर्व अधिकारी वृंदांचे मी प्रथम आभार मानते की त्यांनी मला ऑनलाईन लेसन घेण्याची संधी दिली. सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. पाठाला सुरुवात करण्या अगोदर आपण आजचा सुविचार पाहूया. मुलांनो, आजचा सुविचार आहे हसा खेळा पण शिस्त पाळा. या सुविचाराचा अर्थ असा आहे की खूप हसा, खूप खेळा, पण शिस्तीने वागा. शिस्त ही असलीच पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट शिस्तीने केली पाहिजे. शिस्तीचे पालन केले पाहिजे. मग ती कोणतीही गोष्ट असू देत. अगदी तुमच्या आवडीचा खेळ असला तरीही. मुलांनो, सुविचाराचा अर्थ समजला का तुम्हाला? हो टीचर. अगदी बरोबर. चला तर आपण मराठी विषयाकडे वळूया. पाठाची सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न विचारते, तर तुम्ही मला उत्तरे द्या. बघा, ह्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला? एक कावळा दिसत आहे. बरोबर. आणि एक मुलगा दिसत आहे. बरोबर. पहिल्या चित्रामध्ये एक कावळा आहे आणि एक मुलगा काय करतोय? मुलगा काय करताना दिसतो आहे? तो नाड्या घेऊन जात आहे. तर आपल्याला हे अशी काही 4 वेगवेगळी चित्र दिलेली आहेत आणि या चित्रांवरून आपल्याला गोष्ट तयार करायची आहे. तर याला काय म्हणतो आपण? चित्रकथा ना. तुम्ही ऐकलेली असेल कावळ्याची गोष्ट. हो टीचर. गोष्ट बघूया. सांगा बरं, गोष्टीतील पहिलं वाक्य काय दिसत आहे तुम्हाला? कावळा. वाक्य दिलं आहे ते वाचा. एक होता कावळा, त्याला लागली तहान. बरोबर. आपल्याला दिसत चित्रामध्ये आपण गोष्ट तयार करतो आहे. चित्र दिली आहेत ना त्याच्यावरून. आपण ही गोष्ट पाहिलेली आहे अगोदर. हो टीचर. मुलांनो, तर आपल्या गोष्टीचं हे चित्र दिलेली आहे त्याच्यावरून आपण गोष्ट तयार करतो आहे. तर आपल्या गोष्टीचं पहिलं वाक्य होत आहे एक होता कावळा, त्याला लागली तहान. बरोबर. आता दुसरं वाक्य आपण गोष्टीचं कसं बनवू शकतो? इथे वरती दिलं आहे ते वाचा. त्याला एक माठ दिसला, तो माठावर येऊन बसला. माठात पाणी कमी होते. अगदी बरोबर. खूपच छान. चला तर गोष्टीचं आपलं पुढचं वाक्य काय होईल? काय दिलं आहे? वाचा. चोचा पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. तेथून कावळा उडाला. खूपच छान. बरोबर. तोच पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती, तेथून कावळा उडाला. बघा, पुढचं चित्र आपल्या गोष्टीचं वाक्य काय आहे? त्याला नारळा पाणी पीत असलेले मुलगा दिसला. तो नारळा पाणी पीत होता. बरोबर. खूप छान. त्याला नारळ पाणी पीत असलेला मुलगा दिसला. तो नळीने नारळ पाणी पीत होता. बघा, खाली दिला आहे ते वाचा. कावळ्याला युक्ती
सुचली सुचली बरोबर. हा जो कावळा आहे त्याला एक युक्ती म्हणजे कल्पना सुचली आहे. पुढचं वाक्य आपल्या गोष्टीचं काय आहे? त्याने एक नळी स्ट्रॉ उचलून आणाला माठावर बसला चोचीत नाडी धरली चोचीने पाणी ओढले त्याची तहान भागली. बरोबर. मी एक नळी उचलून आणली, माठावर बसला, चोचीत नळी धरली, चोचीने पाणी ओढले, त्याची तहान भागली. बरोबर. तर अशा प्रकारे आपण ही गोष्ट बघितली, चित्रकथा. तर ह्या चित्रकथेचं नाव काय सांगता येईल बरं आपल्याला? आपण गोष्ट ऐकली, वाचली, बघितली. चतुर कावळा. व्हेरी गुड, खूपच छान. बरोबर. तर या गोष्टीचं शीर्षक म्हणजेच या गोष्टीचं नाव आपण म्हणू शकतो की चतुर कावळा. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या पाठ क्रमांक 2 हत्तीचे चातुर्य ही एक चित्रकथा दिली आहे, ती आज आपण बघणार आहोत. तर चित्रकथेचा अर्थ काय आहे बघा बरं, सांगा. निद्रावून कथा पूर्ण करणे. बरोबर. आपल्याला काही चित्र दिलेली असतात आणि त्या चित्रांवरून आपल्याला गोष्ट तयार करायची असते, त्यालाच आपण चित्रकथा असे म्हणतो. तर आपण आता चतुर कावळा ची चित्रकथा बघितली. अशाच प्रकारे आपण हत्तीचे चातुर्य हा आपला पाठ क्रमांक 2 आज आपण बघूया. हत्तीचे चातुर्य. तर पाठाला सुरुवात करण्या अगोदर बघा, आपल्याला काही इथे चित्र दिसतात आहे. हो टीचर. पहा, ऐका आणि वाचा. तर काही चौकोन दिलेले आहेत आपल्याला आणि त्याच्यामध्ये चित्र आहे व त्यांची नावे आपल्याला खाली दिलेली आहेत. तर पहिल्या चौकटीमध्ये काय दिसत आहे? मुले हा, मुले काय करतात? ते खेळत फुटबॉल आहे. खेळत. बरोबर, मुले खेळत आहे. तर ते चित्र कुठलं आहे? मुलांचं, म्हणजेच मुले. दुसऱ्या चौकटीत काय दिसत आहे? फुटबॉल. बरोबर, फुटबॉल. पुढील चौकटीमध्ये ससे बसले आहे. बरोबर, तसे. त्याच्या पुढच्या चौकटीत काय दिसत आहे? खड्डा. बरोबर, एक खड्डा आहे. पुढे फळी. एक फळी ठेवलेली आहे. शेवटच्या चौकटीमध्ये कशाचे चित्र आहे? हाती जात आहे. बरोबर, एक हत्ती आहे, त्याचे चित्र. अशा प्रकारे ह्या गोष्टीत येणारी ही काही शब्दार्थ चित्रे आहेत, ती आपल्याला पाठाच्या अगोदर वाचायला सांगितलेली आहेत. पहा, ऐका आणि वाचा. बरोबर. अशा प्रकारे आपण ही काही चित्र आहेत त्यांची नावेचं वाचन इथे केलं आहे. मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळी आणि हत्ती. बरोबर. तर बघा, आपल्याला पाठामध्ये असे काही चित्र दिलेली आहेत. दिसत आहे तुम्हाला? हो टीचर. आणि बघा, एक शेवटचं चित्र दिसत आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी चित्र दिलेले नाही. तर आपल्याला ही गोष्ट चित्रांवरून तयार करून आणि सगळ्यात शेवटी तिथे काय झालं असेल आणि कुठलं चित्र येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर ही जी चित्र आहेत ती आपण बघूया आणि गोष्ट तयार करूया. तर आपण पहिलं चित्र बघूया, गोष्टीचं काय आहे. सांगा बरं, तुम्हाला काय दिसतंय? आणि त्याच्यावरून ते मुले मैदानावर फुटबॉल खेळत आहे. बरोबर, मुले दिसत आहेत आणि ती फुटबॉल खेळत आहे. आणि अजून काय दिसतंय? फक्त ससा बसले आहे आणि पाहत आहे. बरोबर, ससे पण आपल्याला दिसत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला चित्रकथेचं पहिलं चित्र आहे. काही मुले मैदानावर फुटबॉल खेळत होती. दुरून ससे मुलांचा खेळ पाहत होती. बरोबर. तर आपल्या कथेचं आपण चित्रावरून असं वाक्य बनवू शकतो की काही मुले मैदानावर फुटबॉल खेळत होती. दुरून ससे मुलांचा खेळ पाहत होती.
बरोबर. चला आता दुसरं चित्र बघूया आणि त्याच्यावरून आपण काही वाक्य तयार करूया. तर अगोदर सांगा काय काय दिसतंय चित्रामध्ये? ते मुले जात आहेत आणि ते तसे खेळत आहे. बरोबर. आपल्याला चित्रात दिसतंय की ससे फुटबॉल सोबत खेळतात आहे आणि मुले निघून जात आहेत. तर आपण गोष्टीचे पुढचे वाक्य असे बनवू शकतो. मुलांचा खेळ संपला आणि मुले बॉल मैदानावरच विसरून घरी निघून गेली. ते सशांनी पाहिले आणि सशांनाही फुटबॉल खेळण्याची इच्छा झाली आणि ससे फुटबॉल खेळू लागली. बरोबर? अशा प्रकारे आपण आपल्या चित्रकथेचे पुढील वाक्य ह्या चित्रावरून बनवू शकतो. आपल्या चित्रकथेचं पुढचं चित्र आपल्याला दिलं आहे. तर त्याच्यात काय दिसतंय मुलांनो सांगा अगोदर, मग आपण वाक्य तयार करूया. बरोबर. बरोबर. आपल्याला दिसत आहे की ते 3 ससे आश्चर्याने बघता आहेत की त्यांचा फुटबॉल खड्ड्यात पडलेला आहे. तर चित्राचं निरीक्षण केलं आहे आपण आणि आता आपले पुढचे वाक्य आहे आपल्या चित्रकथेचे. खेळता खेळता सशांचा बॉल एका खड्ड्यात पडला. आता बॉल कसा काढावा याचा ससे विचार करू लागले. बरोबर दिसतंय ना आपल्याला चित्रामध्ये? ते ससे विचार करत आहेत की आपला बॉल कसा काढायचा. बरोबर. चित्रकथेचे पुढचे चित्र बघा. बघा चित्राचं निरीक्षण करा आणि सांगा काय काय दिसत आहे. मग आपण वाक्य तयार करूया. मुलांनो तिच्या तो तसा लाकडी बरोबर. एका सश्याच्या हातामध्ये आपल्याला लाकडाची फळी दिसते आहे आणि तो काय करतोय? सांगा मुलांनो. बॉल निघण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. त्यांचा जो बॉल गेला आहे तो काढण्यासाठी काय करतात ते? प्रयत्न करत आहे. बरोबर. तर आपल्या गोष्टीचे पुढचे वाक्य बघा असे होईल. सशांना जवळच एक लाकडाची फळी दिसली. ससे त्या फळीने बॉल काढण्याचा प्रयत्न करू लागले. पण सशांना काही बॉल काढण्यात यश मिळाले नाही. बरोबर. आपल्याला दिसतंय की ससे हे प्रयत्न करत आहेत पण त्यांना त्यांचा बॉल अजूनही मिळालेला नाही. चला आता हे आपलं शेवटचं चित्र दिलेलं आहे आपल्या पुस्तकामध्ये. तर त्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे बरं? टीचर हाती. बरोबर. हत्ती. काय करतोय हत्ती? तो सोंडातून पाणी सोंडेतून पाणी काय करतोय? पाणी सोंडेतून. तिथे तो जवळच नदीतील पाणी सोडातून आणलेले आणि खड्ड्यात टाकले. बरोबर. आपल्याला दिसत आहे की त्याने कुठून नदीतून पाणी सोंडेत भरून आणलं आहे आणि ते पाणी खड्ड्यामध्ये टाकत आहे. बरोबर. तर आपले बघा आपल्या गोष्टीचे पुढचे वाक्य आपण असे लिहू शकतो. त्याच वेळी तेथून एक हत्ती जात होता. हत्तीने सशांचे प्रयत्न पाहिले आणि सशांना मदत करायचे ठरवले. जवळच्या नदीतील पाणी सोंडेतून आणले आणि खड्ड्यात टाकले. खड्डा पूर्णपणे पाण्याने भरला. बघा बरोबर आहे ना? दिसतंय ना आपल्याला की तो खड्डा पाण्याने भरलेला आहे. बरोबर. बघा आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला पुढची एक चौकट दिली आहे आणि ती रिकामी आहे. तर आपण गोष्ट तयार केली आहे ना, मग आपण काय सांगू शकतो पुढे काय झालं असेल गोष्टीमध्ये? टीचर तो बॉल निघून झाला असेल. बरोबर. खड्ड्यात पाणी
पडल्यामुळे तो जो बॉल आहे तो त्यांना वरती आलेला दिसत असेल. आणि मग पुढे काय झालं असेल, बॉल बाहेर निघाल्यावर सशांना त्यांचा बॉल मिळाला आणि हत्तीने त्यांना तो मिळवून दिल्यानंतर पुढे काय झालं असेल? सगळे मुलं काय मग ससे काय करताना दिसतील आपल्याला मग? बघा, असं चित्र आपलं तयार होईल का? बघा मुलांनो, सांगा टीचर तो चित्र. सगळे नाचत आहे. बरोबर. त्यांचा बॉल मिळाल्यानंतर ते काय करत आहेत सगळे ससे? ससे काय करताना तो दिसत आहेत? नाचत आहे. बरोबर, नाचत आहेत. आनंदाने हसताना आपल्याला ते ससे दिसत आहे. तर जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा त्यांनी, की शेवटचे चित्र पूर्ण करा. त्याच्यामध्ये काय दिसतं आहे ते सांगा. तर ते आपण अशा प्रकारे सांगू शकतो का? बॉल पाण्यावर तरंगला, त्यामुळे सशांना त्यांचा फुटबॉल मिळाला. म्हणून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले आणि ते आनंदाने नाचू लागले. तर बघा, हत्तीने अशा प्रकारे त्या सशांची मदत केली आणि त्यांचा जो खड्ड्यात पडलेला बॉल होता तो त्यांना मिळवून दिला. बरोबर? हो टीचर. तर ही जी गोष्ट होती त्यातून आपल्याला काय काय शिकायला मिळते बरं? आपण दुसऱ्यांच्या मदत केली पाहिजे. बरोबर? केलेली पाहिजे. खूप छान. बरोबर. तर ही गोष्ट आपण अशी चित्रांवरून तयार केल्यानंतर चित्रकथा, त्या गोष्टीतून आपल्याला बघा शिकायला मिळतंय ना, की आपण एकमेकांची मदत केली पाहिजे. जशी हत्तीने सशांना त्यांचा बॉल मिळवण्यासाठी मदत केली आणि आपल्या हो चतुराईने. टीचर. चतुराईने म्हणजे काय? हत्तीचे चातुर्य म्हणजे चतुराई दाखवलेली आहे ना हत्तीने, म्हणजे काय केले आहे? चतुराई म्हणजे काय? कोणी सांगू शकेल? चतुर असणे म्हणजे हुशार. हो ना? हो टीचर. बरोबर. हुशार. चतुर असणे म्हणजे हत्ती चतुर होता ना, त्याने हो. आपल्या चतुराईने कसा त्याला एक युक्ती सुचली, की आपण सोंडीमध्ये पाणी आणून खड्ड्यामध्ये टाकायचं आणि मुलांना त्यांचा बॉल मिळवून द्यायचा. म्हणजेच त्याने स्वतःची जे चातुर्य होतं, हुशारी होती हत्तीजवळ ती त्याने दाखवली. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं आहे, की आपण एकमेकांची मदत केली पाहिजे आणि आपल्याला जे संकट आलं आहे त्याच्यावर आपण मात केली पाहिजे. बरोबर? हो टीचर. खूप छान. तर अशा प्रकारे आपण आपल्याला कुठल्याही गोष्टीची चित्र दिलेली असल्यावर त्याच्यापासून चित्रकथा बनवू शकतो. बनवणार ना मुलांनो तुम्ही? मुलांनो, तुम्हाला चित्रकथा तयार करता येईल मग अशा प्रकारे? तर आपण हो टीचर. बरोबर. तर आपल्याला आपल्या वहीमध्ये बघा अशा प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकातील जी कथा आहे ती सुंदर आणि सुवाच्य अक्षरामध्ये लिहायची आहे. लिहिणार सगळे मुले? आपल्याला दिलेली चित्रकथा? हो टीचर. बरोबर. खूप छान. हो. तर सुंदर अक्षरामध्ये आपल्या ज्या पाठ्यपुस्तकातील चित्र आपण आता बघितली ती आपल्याला अशा प्रकारे चित्रकथा लिहायची आहे. तर ती तुम्ही कशी लिहिणार? तर ते आपण वाचूया. तर अशा प्रकारे तुम्ही छान अक्षरामध्ये वाक्य लिहायची आहेत. हं? तर मी गोष्ट ऐकते, तुम्ही लक्ष ठेवा आणि मग सगळ्यांनी पूर्ण करा. चला. आपली गोष्ट आहे हत्तीचे चातुर्य. एकदा काही मुले मैदानामध्ये फुटबॉल खेळत होती. मुलांचा खेळ चालू असतानाच काही ससे लांब उभे
राहून सर्व खेळ पाहत होती. मुले खेळून थकल्यावर फुटबॉल तेथेच टाकून घरी परत गेली. मुले घरी गेल्यावर सशांच्या मनात खेळण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी फुटबॉलचा ताबा घेतला व खेळ खेळण्यास सुरुवात केली. चला पुढचे वाक्य आहेत आपल्या गोष्टीचे. खेळत असताना एका सशाने फुटबॉल पायाने जोरात मारला. त्यामुळे तो फुटबॉल लांब जाऊन तिथे असलेला एका खड्ड्यात पडला. सर्व ससे खड्ड्याच्या बाजूला उभे राहून आत पडलेला फुटबॉल बाहेर कसा काढता येईल याचाच विचार करू लागले. तेव्हा त्यातील एका सशाला त्यांच्या बाजूला पडलेली एक लाकडाची फळी दिसली. सशांनी ती फळी आणून फुटबॉल बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले, पण त्यात त्यांना काही यश मिळाले नाही. बघा पुढचे वाक्य. तेवढ्यात तेथून एक दद्दू नावाचा हत्ती जात होता. ससे फळीच्या सहाय्याने काहीतरी काढताना त्याला दिसली. म्हणून त्यांनी सशांना विचारले, काय झाले रे? काय करतात तिकडे? तेव्हा सशांनी सर्व हकीकत सांगितली. दद्दूला त्यांची दया आली. त्याने सशांना मदत करण्याचे ठरवले. काय करता येईल याचा विचार करत असताना त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. काही अंतरावर असलेल्या नदीवर जाऊन त्याने सोन्यातून पाणी आणून खड्ड्यात टाकले. असे करता करता खड्डा पूर्णपणे पाण्याने भरला व फुटबॉल पाण्यावर तरंगत वर आला. अशा प्रकारे फुटबॉल वर आल्यावर सशांना खूप आनंद झाला. त्यांना त्यांचा फुटबॉल परत मिळाला. दद्दूने केलेल्या मदतीसाठी सशांनी त्याचे आभार मानले. दद्दू आणि ससे एकत्र येऊन खेळू लागले. समजले मुलांना तुम्हाला? हो टीचर. अशा प्रकारे कुठल्याही चित्रकथेची आपल्याला चित्र दिलेली असेल तर आपण त्या चित्रांचे निरीक्षण करायचे आहे आणि त्याच्यावरून आपण वाक्य बनवून अशा प्रकारे ती चित्रकथा आपल्या शब्दामध्ये लिहायची आहे, सुंदर अक्षरामध्ये. तर सगळ्यांनी ही चित्रकथा अशा प्रकारे लिहिणार हो आपल्या टीचर. वहीमध्ये. बरोबर. हो. तर तुम्हाला सगळ्यांना समजली आहे का ही आपली चित्रकथा? तर बघा आपल्या हो. चित्रकथेची शिकवण. तर वाचा बरं आपण काय शिकलो हे आपण खाली दिलेली वाक्य. या चित्रारूप कथेतून काय शिकलो? या चित्रारूप कथेतून आपण हातीचे चातुर्य. टीचर, या चित्रकथेतून आपण क्लेवरनेस, सेन्स ऑफ प्रेझेन्स या दोन गोष्टी शिकलो. बरोबर. तर अशा प्रकारे आपण क्लेव्हरनेस म्हणजे त्याची जी हत्तीची हुशारी होती आणि समयसूचकता म्हणजे काय, की कुठल्या वेळेला कुठले काम करायचे हे लगेच सुचणे. वेळेनुसार सेन्स ऑफ प्रेझेन्स म्हणजे त्या वेळेला कुठलं आपण काम करायला पाहिजे हे सुचणे म्हणजे समयसूचकता. तर ह्या दोन गोष्टी आपल्याला या कथेत शिकायला मिळत आहेत, की हत्तीचं चातुर्य आणि त्याची समयसूचकता. तर गोष्ट लिहून झाल्यावर अशा प्रकारे आपण कथेतून काय शिकलो हे पण आपल्याला लिहायचं आहे. बरोबर. तर अशा प्रकारे आपली ही कथा पूर्ण झालेली आहे. समजली सगळ्यांना ही कथा? हो टीचर. सगळ्या मुलांनी लिहिणार बनवणार ही तुमच्या शब्दामध्ये कथा? हो टीचर. खूपच छान. तर ह्या कथेवर आधारित मी काही प्रश्न विचारते, तुम्ही मला उत्तरे द्या. तर बघा आपण जी आता कथा शिकलो आहे तिच्यावर काही प्रश्न आहेत. प्रश्न पहिला आहे आपला, एका शब्दात उत्तरे सांगा.
कंसात दिलेली पर्याय निवडा. बघा आपल्याला पर्याय दिलेली आहेत ना कंसामध्ये आणि काही प्रश्न आहेत तर ती हो टीचर. आपण शोधायची आहेत. तर आपला पहिला प्रश्न आहे, बागेत किती मुले खेळत आहेत? आपण चित्र बघितले ना बघा बागेत त्याच्यामध्ये. 3 मुले खेळत आहेत. बरोबर 3. एकच शब्दात सांगायचंय ना. हा 3 मुले आपल्याला दिसत होती. चला दुसरा प्रश्न आहे, चित्रात किती ससे आहेत? बघितले आपण किती 3 ससे ससे होती? आहेत. बरोबर 3 ससे होती. फुटबॉल कोठे गेला? फुटबॉल गेला खड्ड्यात मध्ये. बरोबर. तो फुटबॉल होता त्यांचा तो खड्ड्यामध्ये पडला होता. पुढचा प्रश्न, सशांनी काय आणली? ससांनी फळी आणली. बरोबर. त्या सशांनी त्यांचा फुटबॉल काढण्यासाठी एक फळी आणली. तर ती खड्ड्यात चला, मध्ये. प्रश्न, सशांची मदत कोणी केली? हातीने. बरोबर. हातीने केली. तिथे मैदानावर एक हत्ती आला आणि त्या हत्तीने त्या सशांना त्यांचा फुटबॉल मिळवून दिला. बरोबर. बघा आपल्या पाठ्यपुस्तकात आपल्याला अजून काही प्रश्न विचारलेले आहेत. शब्द ओळखा व कार्डवर लिहा. बघा हा हे तुम्ही आधी मला सांगा कुठले शब्द बनवू शकतो आपण? लिहायला मी तुम्हाला प्रश्न देणार आहे. बघा पहिल्या चौकटीमध्ये आपल्याला शब्द तयार करून दाखवलेले आहेत. काही अक्षरं दिलेली आहेत आणि त्या अक्षरांवरून आपल्याला शब्द बनवायची आहेत. मगर. बरोबर मगर. दुसऱ्या चौकटीतील बघा आपला शब्द होईल मगर आणि पुढचा शब्द बरोबर मगर आणि तगर. एक आपल्याला बनवलेला आहे बघा त्यांनी वेगळा आणि बगळा. तर आपले पुढील शब्द आहे मगर आणि तगर. आणि पुढचा मांजर आणि गाजर. बरोबर खूप छान. मांजर आणि गाजर. शेवटचे शब्द कडक आणि भडक. बरोबर. तर अशा प्रकारे आपले हे शब्द तयार झाले. वेगळा बगळा मगर तगर मांजर गाजर कडक भडक. बरोबर. अजून काही चौकटी दिल्या आहेत बघा आणि त्याच्या शब्दांपासून अक्षरांपासून आपल्याला शब्द तयार करायची आहेत. बघा एक बनवलेला आहे त्यांनी समान आणि कमान. पुढील शब्द सांगा. आकाश आणि प्रकाश. बरोबर खूप छान. आकाश प्रकाश. त्याच्या पुढील चौकटीतील शब्द वाटाणा फुटाणा. बरोबर. शेवटची चौकट तुटके आणि तुटके. बरोबर खूप छान. तर अशा प्रकारे समान कमान आकाश प्रकाश वाटाणा फुटाणा फाटके तुटके. तर काही अक्षरे दिलेली असताना त्या अक्षरांपासून अशा प्रकारे आपण काही शब्द बनवू शकतो आणि या शब्दांपासूनच आपण वाक्य बनवायला पण शिकतो. समजले सगळ्यांना ही शब्दार्थ कशी बनवायची आहेत आणि लिहायची आहेत? खूप छान. चला तर आपण परत एकदा हे शब्द वाचूया. वाचा शब्दार्थ. दिलेली शब्द वाचूया. वेगळा बगडा. बरोबर. हे मगर तगर. बरोबर. आणि मांजर गाजर. कडक भडक. समान समान. बरोबर. आकाश प्रकाश. बरोबर. पुढे वाटाणा फुटाणा. खूप छान. पुढे पटके फुटके. बरोबर. खूप छान मुलांना. तर बघा आज आपण जी चित्रकथा बघितलेली आहे तिच्यावर आपला आजचा घरचा अभ्यास आहे गृहपाठ. तुम्हाला 2 प्रश्न दिलेली आहेत बघा इथे आणि ती आपल्याला या कथेवरून पूर्ण करायची आहेत. सगळ्यांनी त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि दिलेली जी प्रश्न आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत.
हो टीचर मी काढली. व्हेरी गुड, खूप छान. तर अशा प्रकारे आपला पाठ्यपुस्तकातील दिलेला पाठ क्रमांक 2 हा आपण इथे त्याचा अभ्यास केला आहे. तो सगळ्यांना समजला आहे आणि सगळ्यांनी ह्या प्रश्नांची उत्तरे पूर्ण करायची आहेत. आपला पहिला प्रश्न काय आहे? प्रत्येक चित्रात काय दिसते आहे ते पहा आणि चित्ररूप कथा लिहा. तुमच्याकडे पाठ्यपुस्तक आहे? तर सगळ्यांनी पुस्तकात बघायचं आहे पान क्रमांक 2 वर जी चित्र आहे त्याच्यावरून वाक्य तयार करून सगळ्यांनी चित्रकथा लिहायची. पुढे बघा पुढचं प्रश्न क्रमांक 2 खाली दिलेल्या अक्षरांपासून चित्र तयार केली आहेत. प, क, व, ब, फ. त्यांचे निरीक्षण करा. यासारख्या इतर अक्षरांपासून तुम्हाला वेगळी चित्र काढता येतील. कल्पना करा आणि चित्र काढा. बघा दिसताय ना आपल्याला? हो टीचर. काही अक्षरांपासून आपल्याला त्याच्यामध्ये चित्र काढायची आहेत. समजले? हो टीचर समजले. धन्यवाद मुलांनो.